नमस्कार. अभिजात मराठीच्या 16व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. यावेळी संपूर्ण वेगळा विषय मी घेतलेला आहे. न कविता आहे, न श्लोक आहे, न सुभाषित आहे. पण मराठी भाषेवरती, बोली मराठीवरती सध्या खूप आक्रमण होत आहे आणि मराठी माणसं, अस्सल मराठी घराण्यातली माणसंसुद्धा चुकीच्या पद्धतीने मराठी बोलायला लागलेली आहेत. म्हणजे मराठीची वाताहत मराठी घरांमधनं सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याच्यावर ज्याची त्यानेच खबरदारी घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करायला पाहिजे. 2-3च उदाहरणं मी घेतो. पहिलं म्हणजे डोक्यात जाणारे शब्द, म्हणजे मी आलेलो, मला दिसलेलं, मी बघितलेलं असे शब्द वापरतात. आता ह्याला काय म्हणायचं? खरं तर मी बघितलेलं होतं, मी बघितलेलं आहे, मी बघितलेलं नव्हतं किंवा तो आलेला होता, त्याने दिलेलं नाही, असं त्याला पुढे काहीतरी आहे. नुसतं आलेलो, गेलेलो, दिलेलं, बघितलेलं हा अपूर्ण प्रकार आहे. हे अर्धवट वाक्य आहे. पण एक प्रथा म्हणून किंवा एक लढीवाळ वाटतं म्हणून असं चुकीचं बोलण्याचा पायंडा पडायला लागलेला आहे. मी आलेलो होतो च्या ऐवजी मी आलेलो एवढंच वाक्य हे संपूर्णतः चुकीचं किंवा अपूर्ण आहे. त्याच्यातनं काहीच अर्थबोध होत नाही. आलेलोच्या पुढे होतो किंवा नव्हतो तेव्हा ते वाक्य पूर्ण होणार आहे. तसा दुसरा प्रकार, आता मला पिवळ्या रंगाचा एखादा सदरा जर आवडला तर त्याला मी काय म्हणतो? मला पिवळा सदरा आवडला. पिवळा हे त्या सदऱ्याचं विशेषण आहे, कारण पिवळा हा विशेष रंग आहे. मग तो पिवळा असेल, हिरवा असेल, काळा असेल. पण आजकाल या पिवळाला एक वाला नावाचे 2 अक्षरं जोडली जातात. मला पिवळावाला शर्ट पाहिजे, मला तो वाला रुमाल पाहिजे. अरे कुठनं आला हा वाला? ती वाली मुलगी आहे ना, ती वाली मुलगी नाही, ती मुलगी आहे. हां, ती सायकलवाली मुलगी असं जर म्हटलं तर ते ठीक आहे. वालीचा अर्थ युक्त असा होऊ शकतो. पण नुसतंच पिवळावाला, हिरवावाला ह्याला अर्थ नाही आहे. आपण आता दूधवाला म्हणतो, टोपीवाला म्हणतो, रिक्षावाला म्हणतो, गाडीवाला म्हणतो. हे बरोबर आहे, कारण तो माणूस त्या गाडीबरोबर असतो, तो गाडीधारक असतो, तो रिक्षा चालक, रिक्षा मालक, रिक्षा वाहक असतो. पण पिवळा वाला असूच शकत नाही. तेव्हा असं बोलणं बंद करा. चुकीचं आहे ते. तुम्हीच जर तसं बोलायला लागला तर तुमची मुलं तेच बोलणार आहेत की जे आपल्याकडे अनेक वर्ष, अनेक पिढ्या काही चुकीचे श्लोक परंपरेने म्हटले जातात. आणखीन एक ह्याविषयीचा प्रकार, रामाचे लग्न सीतेशी झाले. राम आणि सीता यातला रामचा रामा झाला आणि सीताचं सीतेशी झालं किंवा सीतेने सीतेला
असं झालं. पण हे आपण रामायणाच्या काळातनं आत्ता जर आलो, रामच्या जागी श्याम आणि सीताच्या जागी जर गीता घेतली, तर हल्ली असं म्हणतो की रामाचं लग्न सीतेशी झालं आणि श्यामचं लग्न गीताशी झालं. असं नको आहे म्हणायला. मग हे आलं कुठून? तर हे हिंदी भाषिकांनी मराठीवर केलेलं आक्रमण आहे. कारण हिंदीमध्ये राम की शादी सीता से हुई, श्याम की शादी गीता से हुई. त्यांच्याकडे रामाला किंवा विनायकाला, चारुचंद्राला असं म्हणण्याची पद्धत नाही आहे, जी पुन्हा सुरू केली पाहिजे. कवितेत आपण स्वयंवर झाले सीतेचे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलताना सीतेचं लग्न झालं बरं का, असंच हल्ली म्हणायला लागलेलं आहे. हे थांबवायला पाहिजे आणि मराठी शुद्ध किंवा अभिजात करण्यासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावला पाहिजे. नमस्कार. ह्याविषयी तुम्हाला काय वाटत असेल तर जरूर सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.